मी निघाले आहे रानाकडे. आत्या पुढे गेल्यात. माझं घरचं कामावरून मी पण त्यांच्याकडे चालले. गवत गोळा करायचं रानातलं, रोटरलेलं रानात जे काही ते गवत आहे, कुरडू सगळं पडलेलं आहे, ते गोळा करायचं आहे. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान अशा गावाकडच्या व्हिडिओमध्ये. दुपारी मी एक व्हिडिओ ही केलेली होती, चॅनलवर टाकलेली होती, पण ती काय झालं पुढे हे झाल्यामुळे, फोन हँग झाल्यामुळे हे झाली होती, कट झाली ती. तर ती तिथपर्यंतच व्हिडिओ होती. मला 2 कमेंट्स आले की ताई ती व्हिडिओ कट कर आणि नंतर टाक. तर आम्ही दोघींना काय केलं, हे सगळं गवत असं गोळा करायचं आहे आणि पलीकडे जे पेटवून दिलेलं गवत दिसते काळं काळं, ते तिथपर्यंत आम्ही दोघींनी गोळा केलं. नंतर दुपारी मामा पण आले, शेळ्यांना बांधलं, जेवण केलं आणि आमच्याकडे आले. काय होतं, बाजूने आम्ही येऊसपर्यंत बांध वगैरे सगळे जाळून टाकले होते. गवत जेवढं गोळा केलं तेवढं पेटवून टाकलं होतं. आता थोडंसं राहिलं आहे अर्धं, म्हणजे दुसऱ्या दिवशीचं 1 दिवसाचं काम राहिलेलं आहे. म्हणजे ह्या रानामध्ये आम्हाला गहू पेरायचा. ह्या रानाची म्हणजे ह्या रानाने काय टेन्शन दिलेलं आहे की गेल्या वर्षी तुरी केल्या, त्याच्यानंतर आम्ही काय केलं, तुरी केल्यानंतर नांगरून वगैरे टाकलं आणि हे केलं होतं, उडीद केलं, पण तो उडीद जरा थोडासा लेट झाल्यामुळे आम्हाला काढता नाही आला आणि उडीद सगळा खराब झाला. त्याच्यानंतर मग आता डायरेक्ट आम्ही ह्याच्यामध्ये पूर्ण गहू करणार आहे. ही रान दिसते का बघा, पूर्ण ह्याच्यामध्ये गहू करायचा, म्हणजे वर्षभर खाण्या इतपत पूर्ण इतपत हा गहू होतो. तर म्हणून मामांचं म्हणणं असं आहे की जर आत्यांवर चिडलेले होते, माझ्यावर चिडले होते की तुम्ही तिकडे गेले नाहीत, गवत गोळा केलं नाही, मग कसं व्हायचं. मग म्हणत होते ते की तुम्हाला वर्षभर भीक मागावी लागेल जर रानातलं गवत नाही नीट केलं, असं मामांचं म्हणणं होतं. तर तुम्हाला कसं वाटलं मामांचं म्हणणं ते मला कमेंट्समध्ये तुम्ही नक्की सांगा. तर काय झालं होतं, आम्हाला काय माहीत नव्हतं हे रान रोटरले ते. तर असं आम्ही संध्याकाळपर्यंत उशीरपर्यंत ते गवत गोळा केलं, पेटवलं आणि येताना दिराच्या रानातली आम्ही मकाची कणसं आणली होती. त्यांनी जी वैरण केली होती ह्याची मकवानाची, त्याला ही कणसं होती ती घेऊन आलो, कारण मला मक्याचं कणीस खायला खूप आवडतं. भरपूर सारी अशी मका भाजून खाल्ली, म्हणजे तव्यामध्ये तेलमीठ टाकून अशी कणसं भाजून अशी खूप सारी मका आम्ही सगळ्यांनी मिळून खाल्लेली होती. तर कोणाकोणाला मका खायला आवडते अशी भाजलेली कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. हरभरे मका हे गावाला मस्त खायची मजा असते. येताना थोडीशी कांद्याची पात आणली होती, ती केली. गडबडीमध्ये थोडीशी कांद्याची पात कढईला खाली चिटकलेली होती. तर मी हे आज टाकलेली आहे मटकीची डाळ. गेल्या वेळी मला कमेंट्समध्ये आलं होतं की ताई तूर डाळ जरा पचायला जड असती, मटकीची डाळ टाक. गणेशला पण तूर डाळ आवडली नाही म्हणून मी आज मटकीची डाळ टाकली आहे. भात बनवला आहे, भाकरी बनवल्या आहेत आणि तुरडाळीची मस्त लाल तिखटची आमटी बनवलेली आहे आणि थोडेसे भाकरीचे तुकडे जो सकाळी प्लॅन केला करायचे ते काय करणं झालं नाही. आम्ही काय केलं, मामा तसे जे म्हणले ते पळ काढला रानामध्ये, पटपट काम आवरलं आणि चला म्हणलं गोळा करूया, कारण आम्हाला टॅमॅटोचं पण रान नीट करायचं आहे, दोऱ्या तोडून टॅमॅटो काढायचे आहेत. हे आपले मस्त गावाकडच्या पद्धतीचे छान भाकरीचे तुकडे मिक्सरला बारीक करून छान कांदा मिरची घालून मी तव्यामध्ये बनवलेले आहेत. आता बसतो आम्ही जेवण करायला. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. या सगळ्यांनी छान असं जेवण करायला.